मंडळी बघा, ही जी खोड आहे त्याची मोठी मुळी हे बघा ही अशी घ्यायची. आता एवढी पॅक मुळी आहे ना, पण काजू बदाम सारखी बघा कशी मुळी निघती. काढ ना ते. अगदी वल्ल नारळ कसं असतं तशीच मुळी असती बरं काही. हे बघा ही आम्ही याचे कुटून वाळून कुटून डबा भरून ठेवायचो. आणि आहे ना काविळी होत नाही, काविळी, त्याच्यामुळं त्याला काविळीच्या मुळ्या म्हणतात. आणि अशा मुळ्या काय बरं त्या मोठ्या ह्याच्या किती भारी निघलं. मंडळी बघू शकता आपण मुळ्या काढून घेतलेल्या आहेत ना. आता याच्यावरच जे आवरण असतं ना एकदम खोबऱ्यासारखं ते काढून घेतलेलं आहे आपण. याचा काही उपयोग नाही. नाही त्याचा काय नाही उपयोग. ती वाळून कुठली तर चांगलंच आहे. हा हा पण पाण्याचाच कलरच बदलला. आणि मग मंडळी बघू शकता पाणी टाकल्या टाकल्या कसा कलर बदललाय आणि आता आणखीन लय कलर बदलणार बरं का. मंडळी आपल्या प्रत्येक जणाची सुरुवात सकाळी चहा पासून होती. आणि आपण जो चहा पित आहे ना, अक्षरशः जी चहा पावडर असते ना, आपलं शरीर आजारी पडण्याचं काम फक्त चहा पावडर आहे. तर हे माझे वडील आहेत, आज 80 वर्षाच्या पुढचे आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया किंवा त्यांनी लहानपणापासून नेमकं कुठला आयुर्वेदिक चहा पिली ती. तर मंडळी मला वडिलांनी काम सांगितलंच होतं की बाबा कावळीच्या झाडाच्या मुळ्या काढून ने घरी. तर मी आज म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करावा, कारण की जुनी परिस्थिती काय होती आज तीच आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. तर चला मी वडिलांना घेऊन जातो आणि तुम्हाला तो वेल दाखवतो. अनपू माझ्याकडे कुऱ्हाड द्या. आणि तुम्ही आता ह्या वयात काहीच करीत नका जाऊ बरं का, कुऱ्हाड बिराड घेऊन. हा कावळीचा वेल. शेंगा येतात, शेंगा येत असतात का. हे पानं बघू शकता याचे. आणि ह्या शेंगा आहेत आता छोट्या छोट्या आहे, आता मोठ्या होतील. बघू शकता मंडळी हा वेल आहे बघा. जसा गाजरा असतो ना आपल्या डोक्याला मोगऱ्याचा, तसा गाजरा आहे बघा. डोंगरावर प्रचंड असतो, बांधावर असतो शेताच्या बघा, असा गेलेला आहे. डोंगराने मोठे मोठे गेले आणि पूर्ण ह्या वेलानी ना झाडाला गुंडळलेला आहे. आणि लय चिक आहे याच्यात, पांढरा पांढरा आहे ना. प्रत्येक पानाला दूध असतं ते काय हे काय पांढर. मंडळी बघू शकता बघा, प्रत्येक पानाला दूध आहे याच्यामध्ये. ही मुळी घ्यायची का ना. ते काय मग म्हणजे आपल्याला मुळी सापडलेली शेवट. मी काढतो राहू द्या तुम्ही. अण्णा सापडली हो मुळी. वडील मला नेहमी सांगत असतात, मी वडिलांना येऊन नाही देत. काय मंडळी सुगंध वास आलाय तुमच्या चहा पावडरला. काय करते त्याच्यात 10 पट वास आलाय. म्हणजे वनस्पती आहे ती काही कोणाला सापडते काय. वडील सांगत आहे तुमच्या ओळखीसाठी वेल काढून घे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्विच जर समजा याला असला, डाव खरा जर याला असला, याला नेल गुंडाळ्याला जादू टोनमोर सापायचा खेळ चालला किंवा असं खड्याचा ठोकळा करतो तर दिसणार नाही आपल्याला. अच्छा त्यामुळे खिशात ठेवायची. एका बाईने वर आणलं गावताचं, सापाचा खेळ आला म्हणून ती लागली बघायला. ती बसली गटलं. ती बाई म्हणजे मलाच कसं काय दिसताना, तुम्हाला कसं काय दिसतंय. कशाची नोट केली ती म्हणजे मला कसं काय दिसताना. बरोबर काय. आणि मग ते सापाला म्हणला त्याच्यात काहीतरी वनस्पती गटुडा सोडत निघाला कावळीचा, अशी माहिती द्यायची. म्हणजे जो काही जादू टोना चालू असला पुढं आणि याची मुळे आपल्या खिशात असली तर तो दिसत नाही आपल्याला. चाकाचं मोठाचं चाक जे असतं काना, त्याच्यावर जरी बसलं तर मोर जादू काहीच नजर नाही पडणार. बरंच सांगावं लागतं का माहित होत. मंडळी आमच्या घरामध्ये लहान मुलं, मी सुद्धा, भाग्यश्री